योगविद्येच्या सामर्थ्याने आता या रहस्यावरचा पडदा दूर करायला हवा। काय झालं देवी? आपली कुंडलिनी जागृत करून कशाचा शोध घेताय? स्वामी, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, या गावात काहीतरी अशुभ घडत असल्याची जाणीव आम्हाला होते, मात्र ते काय आहे तेच समजत नाही। कुंडलिनी जागृत करून आम्ही त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र अजून देखील त्यात यश येत नाही। थोडा धीर धरा देवी। आपण अजूनही अस्वस्थ मनस्थितीत आहात, विचलित आहात, म्हणून आपल्याला हे रहस्य उलगडत नाही। परंतु असं कसं शक्य स्वामी? आम्ही साक्षात पार्वतीचे रूप आहोत। योग विद्या आणि कुंडलिनी जागृती आम्ही तुमच्याकडून शिकलो आहोत। तुम्ही योग विद्येचे जनक, पण तरी देखील या सामर्थ्याचा आम्ही का वापर करू शकत नाही? गाव आत्ता तुळजाला नाव ठेवायला लागले। समध्या गोंधळाबद्दल तिला आत्ता दोष द्यायला लागले, पण हे समद तुळजाच्या कानावर जायला पाहिजे। गावातल्या लोकांनी हे समद तिला समोरासमोर ऐकवायला पाहिजे। ती गावाचं काहीच भलं करू शकत नाही, गावाला तिची गरज नाही हे गावातल्या लोकांनी तिला सांगितलं पाहिजे। आपल्या माणसांना त्रास झाल्यावर काय वाटतंय ते बी कळू देत तिला। होणार, समद रीतसर होणार। तुम्ही काय बी काळजी करू नका, म्या इथे आहे ना। तुम्ही फक्त सांगा तुमची काय इच्छा आहे त्या मी पूर्ण करणार। हाय, माझी एक इच्छा आहे। माझ्या पोराच्या डोक्यातनं त्या तुळजाचं खूळ कायमचं घालव। अजून बी तो तिच्या भक्तीमध्येच आहे, त्याला तिच्यापासून सोडव। त्याच्याच भक्तीचा वापर करून मी हे समद केलंय तर खरं, पण आता त्याच्या डोक्यातून त्या तुळजाचं भूत उतरवण्याची येळ आली आहे। पण आता ते बी काम पूर्ण होणार। असुर नरेश, आपण असा कोणता सामर्थ्यशाली असुर निवडला आहात? आम्हाला सांगितलं नाहीत अजून आपण। सम्राज्ञी, आम्ही त्याला इथं पाचारण केलंय। थोडाच कालावधीत तो इथे उभा असेल। पण तो नेमका आहे तरी कोण, आणि त्याने अशा कोणत्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत ज्यामुळे आपण त्याची निवड केली आहे? सम्राज्ञी, तो करयोद्धा आहे। त्याचे हात अत्यंत सामर्थ्यवान आहेत। साक्षात वायूला सुद्धा तो आपल्या मुठीमध्ये बंद करू शकतो। कुठल्याही गोष्टीला वक्राकार फिरवून तो तिची दिशा बदलू शकतो, मग ती गोष्ट कितीही दिव्य असेल तरीही। पण मग असुर नरेश, युद्धात या सगळ्याचा लाभ कसा होणार? सम्राज्ञी, तो वाऱ्याची दिशा बदलून शत्रूचे बाण त्यांच्यावर परतवून लावू शकतो। त्याने आपल्या पंजात ज्याला पकडलं तो कालत्रयी सुटू शकत नाही। मुष्टियुद्धाची वेळ आली तर तो अजेय आहे। तलवारी, गदा किंवा कुठल्याही बलशाली अस्त्राशी तो एकटा केवळ आपल्या हाताने लढू शकतो। आणि सम्राज्ञी, प्रत्यक्ष युद्धापेक्षा युद्धाच्या आधी आम्हाला त्याचा जास्त उपयोग होणार आहे। युद्धाच्या आधी कसा लाभ होणार बरं? हा कोण आहे? कोणीतरी महाशक्तिमान असुर वाटतोय। महिषासुराने नक्कीच कुठल्या तरी विशेष कारणाने याला बोलावलं असणार। मला बघायला हवं। असुर नरेश, या असुराचं गुणवर्णन खूप ऐकलं आम्ही तुमच्याकडून।
पण नेमका तो आहे तरी कोण आता तरी सांगा आम्हाला. त्या असुराचं नाव आहे असिलोमा. असुर नरेशांचा विजय असो, असुर साम्राज्याचा विजय असो. ये असिलोमा ये, आम्ही तुझीच प्रतीक्षा करीत होतो. असिलोमा. तुला भेटून अतिशय आनंद झाला. असुर नरेश, आपण आम्हाला बोलवलं, आम्ही आपल्या सेवेत हजर झालो. एका विशेष कार्यासाठी आम्ही तुला इथं पाचारण केलंय. ते तर असणारच, कारण त्याशिवाय मला बोलवणं का पाठवलं जाईल. पण मी काम ओळखले असुर नरेश. देवीशी महिषाच्या युद्धाचे वारे वाहत आहे. त्याच युद्धात मदत करायला मला बोलवलंय. अत्यंत चतुर आहेस, पण असिलोमा, प्रत्यक्ष युद्धाच्या आधी एका महत्वाच्या कार्यासाठी आम्हाला तुझी आवश्यकता आहे. काय काम आहे? मी तुला सगळं सांगेन असिलोमा, परंतु इतक्या दूरवरून तू आम्हाला भेटायला आलायस. तू विश्राम कर, तुला निवांतीने मी सगळं सांगणार आहे. चल. युद्धाच्या आधी कसलं काम? हे काय डाव आखत आहेत? मला याच्यावर लक्ष ठेवायला हवं. असुरांच्या सामर्थ्याला कमी लेखण्याची चूक करू नका देवी. देवांच्या ठाई जशा वेगवेगळ्या शक्ती असतात, तशाच असुरांकडेही अनेक विद्या असतात. त्यांनी अनेक शक्ती प्राप्त केल्या आहेत. देव सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही पाहू शकतात, तर असुर सुद्धा त्यांच्या विद्येचा वापर करून त्यांना हवं ते लपवू शकतात. पण मग आता आम्ही काय करावं? ह्यातून मार्ग कसा निघेल? आपल्या खऱ्या भक्तांना साथ घाला. तुळजापुराच्या आत्म्यात उतरा. काय घडलंय हे आपल्याला नक्की कळेल. तुळजापुराच्या आत डोकवा, तेव्हा आपल्याला कळेल की या सगळ्या मागे नक्की कोण आहे. वा लेकरा, मस्त खेळतोयस की रे. बरं हे घे प्रसाद, घे देवीचा. पटकन खाऊन टाक, आजी नाही तोवर. घे. गावातल्या लोकांच्या तुझ्यामुळे अडचणी दूर झाल्या, त्यांच्यावर तुळजाईची कृपा झाली. त्यासाठी तू लय कष्ट घेतलेस लेकरा. मावशी, अगं यात माझं काय कौतुक? देवी आईचं काम आहे हे. तिच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. किती मोठं मन आहे तुझं. तुळजाईला तुझ्यासारखा भक्त मिळाला हे तुळजाईचंच भाग्य आहे. असं काही नाही, देवी आई खूप महान आहे. उलट तिची सेवा करायला मिळते, हेच माझं भाग्य आहे. बरं चल, खेळ तू लेकरा. लेकरा इकडे ये. काय झालं मावशी? अरे ये की तू आधी. तू देवीचा मोठा भक्त आहेस ना, मग मला तुला काहीतरी द्यायचं आहे. काय? हे देवीचं मूळ मायचं बीज आहे. मला माहितीये की गावातल्या अनेक लोकांना तू हे दिलेस ना. भय, पण त्यांना सुद्धा तुझ्यामुळेच मिळालं ना. पण तुलाच नाही मिळालं, म्हणून हे तुझ्यासाठी. हे माझ्याकडे शेवटचं उरलं आहे. दे, तुझ्या हाताला बांधूया. अगं मावशी, अगं एकच आहे तर राहू दे ना तुझ्याकडे. तू हे मला का देतेस? अरे लेकरा, मी मिळवीन की परत कुठून तरी. पण तुला नाही दिलं ना, तर मग मला वाईट वाटेल. बरं ठीक आहे, दे मला. बाय. जा आता खेळायला. चला
शेवटचं बीज प्रल्हाद पर्यंत पोहोचवून झालं. आता हा सुद्धा देवीकडे पाठ फिरवल आणि तिथं अख्खा गाव तिच्या विरोधात पेटलेला असल. तुळजा, आता तुझं काही खरं नाही ग. अरे 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 गणोबा, अरे काय भांडायला बायको संगत. हे बघ, ऐक ना. काय गं ओवी, कशापायी एवढी घाबरली आहेस? आई राजा, अगं गावात भांडणं चालू आहे. भांडणं? कुणाची? समजा घरांमध्ये भांडणं चालू आहे. समजा गाव एकमेकांशी भांडतोय. तू चल ना लवकर, काहीतरी कर. आता ह्या सामान्य गावकरी रूपात तिथे जाऊन काहीच होणार नाही. आता वेळ आली आहे तुळजा भवानीने तिथे जाण्याची. तिची लेकरं चिंतेत आहेत. त्यांची चिंता मिटवण्यासाठी देवीलाच धावून आलं पाहिजे. आई राजा, अगं चल ना लवकर, कसला विचार करतेस? म्या नाही येऊ शकत. अगं काय येऊ शकत नाहीस तू? अगं चल ना, भांडणं मिटवायला काहीतरी करायला हवं ना. चल. अगं ही काही इतकी कामं पडली आहेत आणि गावकरी माझं ऐकतील असं कोणी सांगितलं? मला नाही येता येणार. अगं असं का बोलतेस? आपण प्रयत्न करून बघूया ना. मी हा प्रयत्न करून काय बी होणार नाही. उगाच माझ्या मागं लागू नगस. ठीक आहे, मीच जाते. मलाच काहीतरी करावं लागेल. ओवी, मला माफ कर. मला हे करणं भाग होतं. कारण गावातील वाद मिटवण्यासाठी माझी गरज नाहीये. आता तिला यावंच लागेल. अहो होईल समजा ठीक. सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका, असं भांडू नका. तू इतकी वेळ कुठे होतीस ग? समजा गावात भांडणं चालू आहेत. गावातली समधी माणसं एकमेकांशी भांडताय. कुणाचं बी ऐकत नाहीये. आता तूच काहीतरी कर. हो, आता आम्ही आलोय ना, काळजी करू नको. आम्ही बघतो. थांबा. काय चाललंय तुमचं? सगळ्यांनी एकमेकांशी भांडण का काढलं? एकदा शांत डोक्याने विचार करा. ज्यांच्याशी तुम्ही भांडताय ती तुमचीच माणसं आहेत. आपल्या माणसांशी कोणी असं भांडतं का? तुम्ही आम्हाला सांगू नका आम्ही काय करायचं ते. तुम्ही आम्हाला सोडून गेलता ना, तेव्हा मी एकटाच होतो. तुमची पूजा केली होती मी. माझ्या गाईसाठी तुमची याचना केली, पण तरी बी आज ती मरणाच्या दारात आहे. यासाठी तुम्हीच दोषी आहात. गावात वाईट वंगाळ होते हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुमच्यामुळेच आमच्या गावाचं वातावरण बिघडलंय आणि तुमच्याचमुळे आमच्या घरचं सुख बी नाहीसं झालंय. अगं काय बोलतेस तू? ती साक्षात देवी आहे रे, आपली तुळजाई आहे. ओ कदम बाबा, उगाच आम्हाला काहीतरी काय सांगू नका. आम्ही जे बोलतोय तेच बरोबर आहे. गावातल्या अशांततेला तुळजाच जबाबदार आहे.
होय होय तुमच्यामुळे शांतता खराब झाल्या याला तुम्हीच कारणीभूत आहे. वय वय तुळजाईमुळेच झाले सगळं. होय होय तुळजाईमुळे झालं सगळं. हे सगळं तुळजामुळे झालं सगळं. तीच करते सगळं. देवी आई आम्हाला माफ कर. कुणी कसंही बोलतंय, वाटेल तसं वागते. आम्हाला सगळं समजूनही आम्ही काही नाही करू शकत. आम्हाला माफ कर देवी आई. देवी आई आम्ही पुन्हा प्रयत्न करतो. कसं बसं समजावतो गावातल्या लोकांनी. पाटील चला. माझ्याच गावातील लोकांच्या मनात माझ्याबद्दल इतका राग. माझं काही चुकलंय का? ह्या गोष्टींना मीच कारण आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला शोधायलाच हवं. आपण माझी उत्तम बडदास्त ठेवली आहे, पण नेमकं आता काम काय आहे ते तरी सांगा. असिलोमा, तुला कार्य सांगण्यापूर्वी तुला सगळी पार्श्वभूमी सांगावी लागेल. ऐक, या युद्धाची घोषणा तुळजाने पुन्हा तुळजापुरात आल्यानंतर शंख फुंकून केली होती. आणि त्याच वेळी दैत्यगुरु शुक्राचार्य आणि आम्ही एक योजना आखली. आम्ही कपालिका गुहेत जाऊन आमची सिद्धता सुरू केली. एक सिद्धी प्राप्त करून आम्ही आमच्या पत्रिकेत जय विजय योग निर्माण होईल अशी व्यवस्था केली. पण ही वार्ता कुठून तरी देवांना कळली. तुळजा आणि महादेवानी अर्धनारी नटेश्वर रूप धारण करून कालचक्राची आणि दिष्टस्तंभाची निर्मिती केली. दिष्टस्तंभ यासाठी की जोवर तो जळून पूर्णपणे खाक होत नाही तोवर आम्ही युद्धाची घोषणा करू शकत नाही. पण तुम्ही स्वतः तो कधीही जाळून खाक करू शकता ना? नाही, आम्ही तो विझवायचा प्रयत्न करू नये यासाठी तर त्यांनी कालचक्राची निर्मिती केली. आम्ही तो स्तंभ विझवायचा प्रयत्न केला किंवा नष्ट केला तर कालचक्र उलट फिरून सगळं मूळ पदावर जाईल आणि तो स्तंभ पेटताच राहील. आम्हाला युद्धाची घोषणा करताच येणार नाही. देवानी तुमचा जय विजय योग उपयुक्त ठरू नये म्हणून खूप प्रयत्न केले आहेत, पण तुम्हाला आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे? असिलोमा, युद्धात तू आमच्या समवेत राहायचे आहेसच, पण तत्पूर्वी एक कार्य तुला पार पाडायचं आहे. ऐक, हे काम खूप कठीण आहे, पण मी हे करू शकतो. असिलोमा, यासाठीच तर तुला पाचारण केलंय. आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. हे फारच गंभीर आहे. ही महत्वाची गोष्ट तातडीने देवींनाही सांगायला हवी. तू यमाईला राजी करण्याचे काम खूप चांगल्या प्रकारे केले आहेस. अष्टदिशा बंधन सुरू झाले आहे. तू आमच्याकडे मदत मागायला आली होतीस, परंतु आम्ही मुद्दाम तुला भेटलो नाही, कारण हे काम तू तुझ्या मार्गाने करणे महत्वाचे होते. आता पुढील देवीची भेट घेऊन लवकरच अष्टदिशा बंधन पुढे नेणे गरजेचे आहे. ते सगळे आम्ही करूच, परंतु आता आम्ही एका वेगळ्याच गोष्टीने अस्वस्थ झालो आहोत. संपूर्ण गाव आमच्या विरोधात गेलं आहे. गावात गुण्या गोविंदाने राहणारे लोक एकमेकांशी भांडू लागले आहेत. गावात घडत असलेली प्रत्येक वाईट गोष्ट ही आमच्यामुळे घडते असं लोकांना वाटतंय. आमच्या नावाचा अंगारा लावून आमची भक्ती करूनही गावातल्या सगळ्या गोष्टी बिघडत असल्याचं गावकरी सांगतायत. त्यामुळेच आम्ही जास्त अस्वस्थ झालो आहोत. आमचं कुठे दुर्लक्ष तर नाही ना झालं, आम्ही कुठे कमी तर नाही ना पडलो असं आम्हाला वाटतंय. तुळजा, तुझे भक्त असे वागू शकतात असं तुला खरंच वाटतं का? ते तुझ्यावर इतके रागावू शकतात का?
नाही, ते आमच्यावर नाराज होऊ शकतात, परंतु असं विनाकारण आमच्यावर रागावणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. मग ते रागावले आहेत आणि तू कमी पडलीस असं का वाटतंय तुला? ते असं विचार करत असल्यामुळे तुला इतका त्रास होत असेल, तर असे विचार त्यांच्या मनात येण्याने त्यांना किती त्रास होत असेल सांग बरं. भक्तांच्या मनात जेव्हा देवाबद्दल विनाकारण शंका येते तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त त्रास त्या भक्तालाच होत असतो. ह्या त्रासातून तू त्यांना मुक्त करायला हवं. हे अगदी खरे आदिशक्ती माता. आम्ही भक्तांना या चुकीच्या विचारातून मुक्त करण्यासाठी काय करू? तुझ्या खऱ्या भक्तांना साथ घाल. तुळजापूरच्या आत्म्यात उतर. नक्की काय घडलंय हे तुला नक्की कळेल. आपल्या खऱ्या भक्तांना साथ घाला. तुळजापुराच्या आत्म्यात उतरा. काय घडलंय हे आपल्याला नक्की कळेल. तुम्ही आणि महादेवांनी आम्हाला एकच सल्ला दिलाय. काय असेल ह्याचा अर्थ? विचार कर, तुला तुझे उत्तर सापडेल. आपल्या खऱ्या भक्तांना साथ घाला. तुळजापूरच्या आत्म्यात उतर. काय घडलंय हे तुला नक्की कळेल.